तर आपण काय पाहत होतो की रिॲक्ट जेएस मध्ये टेलवाइंड सीएसएस चे आपण क्लासेस पाहत होतो. ठीक आहे. मग फर्स्ट मी काय करतो की आपला आज काय आहे? नवीन पॉइंट आहे. नवीन पॉइंट असला की आपण काय करतो ते नवीन ऍप्लिकेशन क्रिएट करतो. जसं की मी काय करणार इथे की जो आपला ऍड्रेस बार आहे, जसं की जो वरचा ऍड्रेस बार आहे, ह्या ऍड्रेस बारवर मी काय करतो क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर इथे मी राईट करणार सीएमडी एंटर बटनावर क्लिक करणार. जसं मी एंटर बटनावर क्लिक करतो की माझ्यासाठी काय झाली एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर ज्या काही आपल्या कमांड्स असतात ते कमांड्स आपण काय करतो ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये राईट करतो. मग जसं की तुम्हाला माहितीये की आपल्याला काय करायची एक रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची. मग रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी बेसिकली आपल्याकडे 4 कमांड आहेत. जसं की 4 कमांड कोणत्या की फर्स्ट कमांड आपली काय की गुगलला जायचं. गुगलला गेल्यानंतर white.do असं काय करायचं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला एक कमांड भेटते. त्या कमांड भेटल्यानंतर ती कमांड रन करायची. रन केल्यानंतर असं सीडी काहीतरी करायचं. ठीक आहे, ह्या प्रकारे. मग जी काय आपली कमांड आहे ती कमांड मी काय करतो आता गुगलला जाऊन सर्च नाही करीत. आता मी एक 4-5 दिवस झालं मी यूज करतोय, माझी आता पाठ झाली. तर कमांड काय आहे npm क्रिएट काय white लेटेस्ट आणि तुमच्या पेज देऊन तुमच्या ऍपचं नाव. जसं की आपलं ऍपचं नाव आज देऊ आपण डे. आज दिवस किती आहे आपला 5वा आहे ना. मग इथे मी काय केलं डे 5 केलं आणि मी जसं एंटर केलं की जो काय आपली सीएमडी आहे, जी काय आपली ही कमांड आहे, ही कमांड आपल्यासाठी काय करते एक ऍप्लिकेशन क्रिएट करते. जसं की आपल्याला इथे विचारलंय, जसं की आपल्याला इथे विचारतात तुम्ही कोणतं फ्रेमवर्क यूज करणार आहे. मी इथे रिॲक्ट जेएस फ्रेमवर्क यूज करणार आहे, त्यानंतर मी जावास्क्रिप्ट यूज करणार आहे आणि इथे विचारायचं तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट करून स्टार्ट करायची का. यस. जसं आपण ही कमांड राईट केली तर इथे बघा काय दिसतंय की तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे बनवतोय सी ड्राईव्ह मध्ये युजरच्या आतमध्ये जो काही दत्ता नावाचा युजर आहे ऑन ड्राईव्ह मध्ये तुमचा डेस्कटॉप नावाचा जो काही फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये एक रिॲक्ट जेएस नावाचा काय तुमचा फोल्डर आहे आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये तुमचं डे 5 नावाचं काय होतंय इथे ऍप्लिकेशन क्रिएट होतंय. ठीक आहे, थोडस वेट करू, आपलं नेटवर्क थोडं स्लो असेल. ठीक आहे, आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना ऑनलाईन मध्ये, वॉइस ब्रेक होत नाही ना. वॉइस क्लिअर येतोय ऑनलाईन मध्ये, मला एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगतात. अरे माझा ठीक आहे येतोय. शिवानी वॉइस क्लिअर येत नाही का. ठीक आहे, 2 मिनिट मी काय करतो नेटवर्क माझं चेंज करतो. ठीक आहे, तर आपण काय केले होते की ते आपण प्रोजेक्ट एक क्रिएट करण्यासाठी एक कमांड राईट केली होती. जसे की कमांड काय आहे आपली npm क्रिएट white आणि इथे काय डे आपला 5 म्हणजेच आपलं प्रोजेक्टचं नाव. आता तुमच्या बेसिकली ही 4-5 कमांड काय पाहिजे पाठ पाहिजे. ठीक आहे, तर इथे आता मी नेक्स्ट काय आपण कंट्रोल सी करायची, वाय बटन दाबायची आणि ते एंटर करायची. एंटर केल्यानंतर मी एकदा स्क्रीन काय करतो इथे क्लिअर करतो. क्लिअर केल्यानंतर सेकंड स्टेप आपली काय असती सीडी करायची आणि त्यानंतर कोड पेस्ट डॉट करायची. मी करून घेऊ. मग इथे सीडी आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे डे 4 का 5 आणि इथे मी एंटर केलं झाली. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपली कोड पेस्ट
डॉट. याने काय होणार, आपलं जी काही VS कोड आहे ती VS कोड काय होईल आपल्यासाठी ओपन होईल. झालं इथे VS कोड ओपन. मग त्यानंतर प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपल्याला कमांड माहिती आहे की npm run ड्यू अशी काय एक प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड. जसे मी ही कमांड राईट केली तर मला इथे भेटेल http://localhost:100 आणि ह्या वेबसाईटला मी आलो की मला इथे काय होईल, एक माझ्यासाठी काय झाले आउटपुट शो झालं इथे आउटपुट शो. ठीक आहे. मग आता आपलं काम कुठे VS कोड मध्ये, आणि VS कोड मध्ये आल्यानंतर सिंपल मी इथे काय करतो, SRC फोल्डरच्या आतमध्ये app.jss मध्ये जेवढा काही कोड आहे तो कोड मी काय केला इथे रिमूव्ह केला. त्यानंतर जो आपले app.css फाईल आहे त्यामधला पण मी CSS काय केली रिमूव्ह केली, आणि index.csl फाईल मधली पण मी CSS काय केली इथून. त्यानंतर मी जी काय आपलं app.css फाईल आहे, JSS फाईल आहे किंवा त्याला आपलं जे काही हे कंपोनंट आहे त्यामध्ये आपण काय करायला लागेल, आपल्याला कंपोनंट बनवायला लागेल. ठीक आहे. मग मी app.jss फाईल मध्ये काय करतो, एक फंक्शन बेस मी काय करतो कंपोनंट बनवतो. त्यासाठी फंक्शन, त्याला नाव दिलं मी ऍप, कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, आणि जो हा कंपोनंट आहे हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्याला HTML चा कोड. जसे की मी एक एम्प्टी टॅग घेतला आणि एम्प्टी टॅग मध्ये मी इथे H1 मध्ये राईट करतो जसं की आय एम React.js. ठीक आहे. असा मी टॅग काय केला राईट केला. त्यानंतर आपल्याला ही आउटपुट पेजला शो करण्यासाठी आपल्याला इथून काय करायला लागेल, एक्सपोर्ट डिफॉल्ट, काय इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि तुमच्या कंपोनंटचं. ठीक आहे, एक्सपोर्ट झालं इथे एक्सपोर्ट असतं, एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि तुमच्या इथे कंपोनंटचं नाव राईट करायचं. जसं की माझ्या कंपोनंटचं नाव काय आहे इथे आणि इथे कोलन दिला बस. आणि मी आउटपुट पेजला जातो आणि एकदा रिफ्रेश केलं तर जसं मी इथे रिफ्रेश केलं, जो आपला H1 होता रिटर्न केलेला तो H1 इथे काय झालाय मला आता शो झाला. त्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहत होतो की टेलवाइंड CSS ला कनेक्ट कसं करायचं. मग टेलवाइंड CSS कनेक्ट करण्यासाठी आपल्याला जायला लागेल गुगलला आणि सर्च करायला लागेल tailwind.com. मग मी फर्स्ट काय करतो, गुगलला आलो, इथे मी सर्च करतो tailwind.com. इथे मला गेट स्टार्ट नावाचं बटन दिसतंय लेफ्ट साईडला. इथे ह्या बटनावर मी काय करणार, नॉर्मल क्लिक केलं. जसं मी इथे क्लिक केलं की माझ्या पुढे काय झालं, गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड CSS आलं इथे, आणि इथे आपल्याला खाली काहीतरी स्टेप दिलं, ते स्टेप आपण काय करणार आहे तिथे आता फॉलो करणार. जसं की तुम्ही बघा npm create white @ आणि तुमच्या आपल्या प्रोजेक्टचं नाव, ही कमांड आपण काय केली रन केली. त्यानंतर cd प्रोजेक्टचं नाव, ही पण कमांड आपण काय केली रन केली. मग डायरेक्ट काय करायचं, जिथे सेकंड कमांड आहे ती कॉपी करायची, आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये यायचं, जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला स्टॉप करण्यासाठी किती करायचं कंट्रोल आणि ते बाय, आणि एकदा स्क्रीन मी क्लिअर करतो, CLS स्क्रीन काय झाली आपली क्लिअर, आणि इथे कमांड मी काय करतो पेस्ट करतो. जसं मी ही कमांड पेस्ट करीन माझ्या PC मध्ये किंवा माझ्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी मॉड्यूल्स डाउनलोड होते. काय होते मॉड्यूल्स, झाले मॉड्यूल्स डाउनलोड. त्यानंतर मी tailwindcss.com ह्या वेबसाईटला आलो आणि इथे पाहतो तर काय सेकंड कमांड आपली सेकंड स्टेप काय झाली ते कम्प्लीट झाली. त्यानंतर इथे आपल्याला सांगितले जी तुमची इथे बघा ऍड द टेलवाइंड CSS व्हाईट, म्हणजे काय की व्हाईट config.cts फाईल मध्ये ह्या दोन लाईनी काय करा तुम्ही. मग ही दोन लाईनी मी काय करतो, इथून फर्स्ट लाईन कॉपी केली आणि आपल्या कोड मध्ये मी इथे पाहतो तर कुठे आपली white.config नावाची फाईल कुठे इथे लास्ट मध्ये, आणि ह्या फाईल मध्ये मी काय करतो की लाईन काय करतो ऍड करतो, थर्ड लाईनला मी पेस्ट केली. त्यानंतर डबल आलो, जी काही सेकंड लाईन आहे ती सेकंड लाईनला कॉपी केलं तर इथे बघा प्लगिन्सच्या आतमध्ये काय करायची पेस्ट करायची. आलो इथे रिॲक्ट आहे त्यामध्ये मी कोमा दिला सिंपल आणि इथे पेस्ट केलं. सर व्हॉइस ब्रेक होतोय, व्हॉइस ब्रेक होतोय. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर सगळ्यांना होतोय व्हॉइस ब्रेक, मला एकदा सांगतात. बाकीच्यांना पण तोच प्रॉब्लेम येतोय का? नाही शिवानी तुझं नेटवर्क चेक कर, ठीक आहे ना, कारण बाकीच्यांना
वाईज क्लिअर येतोय आणि तुला ब्रेक होतोय कारण तुझं नेटवर्क एकदा चेक करतो. ठीक आहे. तर आपण टेलवाईन व्हाईट डॉट कॉन्फिग मध्ये आपण काय केले, थोडेफार चेंजेस केले. चेंजेस केल्यानंतर मी इथे काय करतो की आता क्लोज करतो. मग जी आपली थर्ड स्टेप होती ती थर्ड स्टेप काय झाली, इथे आता आपली कंप्लीट झाली. ठीक आहे. मग इथे आपण जाऊ फोर्थ स्टेप कडे. आणि फोर्थ स्टेप मध्ये काय आहे की तुमच्या CSS फाईल मध्ये फक्त एवढी एक लाईन काय करायची, तुम्ही ऍड करायची. मग मी इथे काय करतो, ती लाईन कॉपी करतो आणि माझ्याकडे दोन फाईल आहेत. एक तर app.css फाईल आहे आणि माझ्याकडे index.css फाईल. त्यातून सिलेक्ट करायची index.css फाईल आणि त्याच्यामध्ये हा कोड काय करायचा, पेस्ट करायचा. त्यानंतर काय आपण टेलवाईन CSS च्या वेबसाईटला आलो आणि इथे बघा काय दिलंय की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय करा, तुम्ही आता स्टार्ट करू शकता. मग जसं की मी आता आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो आणि ब्लॅक स्क्रीन मध्ये प्रोजेक्ट रन करण्याची मी कमांड राईट करतो npm रन. आता हे बेसिकली कमांड तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आला तर मी हे कमांड तुम्हाला विचारणार. ठीक आहे. प्रोजेक्ट आपला रन झालाय. मी आउटपुट पेजला एकदा चेक करतो. इथे रिफ्रेश केलं काही नाही, मला इथे दिसतोय आय एम React.js. तो React.js जो काही कॉन्टेंट होता तो झालाय छोटा. मी चेक करण्यासाठी टेलवाईन CSS आपली कनेक्ट झाली की नाही ही मी चेक करण्यासाठी टेलवाईन CSS चा मी इथे काय देतो, एक क्लास देतो. क्लास इक्वल टू आणि इथे मी क्लास देतो टेक्स्ट डॅश रेड आणि रेडची ऑपेसिटी दिली 500. जसं मी आउटपुट पेजला आलो तर जो काय माझा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट काय झाला, इथे माझा आता रेड झाला. म्हणजे माझी टेलवाईन CSS सक्सेसफुली काय झाली, इथे माझी आता कनेक्ट झाली. ओके. सर्वांना हा पॉइंट समजला असेल. ज्याला आज समजला नसेल त्यांनी आज काय करायचे, रेकॉर्डिंग एकदा डबल पहा आणि जे काही मी स्टेप फॉलो केलं त्या स्टेपला काय करत चला, तुम्ही फॉलो करत चला. जास्त काही वेगळं नाहीये ह्यामध्ये, कॉपी अँड फक्त पेस्टचं काम आहे. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला काही क्लासेस दिलते. आता तुम्हाला हे टेलवाईन CSS बद्दल मला कालच सांगायला पाहिजे होतं, तुम्हाला आज सांगतो. ठीक आहे. जसं की ही नॉर्मल काय आपली CSS. ठीक आहे. नॉर्मल काय आपला हा HTML चा कोड आहे. ठीक आहे. आणि मी काय करतो app.css फाईल मध्ये त्या h1. ठीक आहे. h1 ला मी काय करतो, h1 ला नाही ट्राय करत, मी इथे करतो एक रेड. काय केलं इथे मी रेड केला. ह्याला कलर देणार मी कोणता माहितीये की इथे मी कलर देणार रेड. त्यानंतर अजून एक क्लास बनवतो, त्या क्लासला नाव देणार मी इथे ब्ल्यू आणि त्याचा कलर असेल ब्ल्यू. ओके. असे मी काय केले, इथे दोन क्लास बनवले. नॉर्मली क्लास बनवले दोन आणि मी इथे काय करतो, आपली जी काही app.css फाईल आहे त्याला मी इथे कनेक्ट करतो. कनेक्ट करण्यासाठी नॉर्मल इम्पोर्ट आणि इथे करंट डायरेक्टरी मधून आपल्याला इम्पोर्ट करायची म्हणून मी डॉट स्लॅश आणि इथे करतो मी app.css. झाली आपली CSS फाईल कनेक्ट. आता मी आउटपुट पेजला गेलो तर मला हा h1 ला काही कलर दिसेल का, काही डिझाईन दिसेल का, दिसेल का नाही दिसेल. कुठे क्लास मध्ये दिलंय, मी इथे क्लास बनवलाय, एक रेड नावाचा क्लास बनवलाय आणि इथे ब्ल्यू नावाचा क्लास काय बनवलंय, नाही दिला ना. मग अप्लाय होणार आहे का आपली CSS, नाही होणार. मी एकदा आउटपुट पेजला जाऊन चेक करू, इथे बघा काही अप्लाय झाले का. सपोज मी इथे क्लास दिला, आता कोणता क्लास देणार मी इथे, रेड क्लास दिला. कोणता गेला मी इथे आणि आउटपुट पेजला गेलो तर इथे बघा रेड कलर अप्लाय झालाय. सपोज मी इथे दिला आता ब्ल्यू कलर, ब्ल्यू दिला. आता कलर कोणता झाला इथे, ब्ल्यू झाला ना. सपोज मी अजून काय करतो, क्लास बनवून ठेवतो. जसं की इथे क्लास असेल फॉन्ट डॅश साईज आणि ह्याने काय होणार माहितीये, फॉन्ट साईज होणार 50 पिक्सल. ओके. त्यानंतर मी अजून करतो BG कलर ह्या नावाचा मी एक क्लास बनवला आणि इथे काय होणार माहिती, ह्या क्लासने बॅकग्राऊंड कलर तुमचा होणार सपोज ग्रीन होणार.
ठीक आहे. असे मी नॉर्मली काय केले, 4-5 क्लास बनवले. ठीक आहे ना. जसं की मी सीएसएस मध्ये काय केले, नॉर्मली 4-5 क्लास बनवले आणि मी इकडे आलो. H1 ला कलर दिलाय मी, क्लास दिलाय ब्ल्यू, त्यामुळे ब्ल्यू कलर काय झालाय, अप्लाय झाला. आता मला फॉन्टची साईज वाढवायची, तर मी काय करणार इथे फॉन्ट डॅश साईज केली आणि हा जो काय माझा फॉन्ट आहे त्या फॉन्टची साईज काय झाली असेल इथे वाढली. झालं ना अप्लाय. सपोज मला ह्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, तर मी काय करणार, अजून एक क्लास देणार जसे की बीजी कलर. बॅकग्राऊंड कलर अप्लाय झाला इथे. समजतंय काय केलं आपण, की आपण ऑलरेडी काय केले तिथे क्लास बनवून ठेवले. कशामध्ये, आपल्या सीएसएस मध्ये. आणि ते क्लास आपण काय करतो, फक्त HTML मध्ये अप्लाय करतो. तुम्हाला माहितीये की आपण क्लास मल्टिपल देऊ शकतो. आयडी आपण एक देऊ शकतो, पण क्लास काय करू शकतो आपण, मल्टिपल देऊ शकतो. समजतंय. मग त्याच प्रकारे आपली टेलवाईन सीएसएस काम करते, की टेलवाईन सीएसएस मध्ये ऑलरेडी त्यांनी क्लास बनवून ठेवलेत. काय केलेत त्यांनी, ऑलरेडी क्लास बनवून ठेवलेत. फक्त आपल्याला काय करायचे, ते क्लास अप्लाय करायचे. समजलं तुम्हाला फंडा, टेलवाईन सीएसएस कशी वर्किंग करते. ठीक आहे. तर मी हे सगळे क्लास आता बघा, इकडे गेलो आणि इकडे काय अप्लाय झाली का, नाही, कारण ह्या नावाचे क्लास एक्झिस्ट करत नाही. आपल्याला टेलवाईन सीएसएस आपण कनेक्ट केली, त्यामध्ये आपल्याला क्लास भेटतो की टेक्स्टचा कलर द्यायचा आहे, तर आपण इथे टेक्स्ट रेड आणि इथे 500 ऑपेसिटी अशी राईट करतो. जसं आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं, झाला कलर अप्लाय. त्यानंतर तुम्हाला मी अजून एक क्लास सांगितला होता की बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी. मग बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी कोणता क्लास होता, शुभम, सार्थक, कोणता होता, बीजी कलरचं नाव. जसं की मी इथे कलर करतो इथे येलो आणि त्याची इथे ऑपेसिटी. आउटपुट पेजला गेलो, आला बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे ना. आपण टेलवाईन सीएसएस ने ऑलरेडी त्यांनी क्लास राईट केले, आपण त्यांचा काय करतो, फक्त इथे यूज करतो. त्यानंतर तुम्हाला अजून एक मी क्लास सांगितला होता, कोणता होता, मला फॉन्ट साईज वाढवायची, तर कोणता क्लास होता, फॉन्ट साईज. कोणता, तुम्हाला नॉर्मल मी 5 क्लास दिलते, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला मी सांगितली होती. ऑनलाईन मेंबर, मला फॉन्टची साईज वाढवायची, त्यासाठी टेलवाईन सीएसएस मध्ये कोणता क्लास, फॉन्ट डॅश साईज. पक्का. तुम्हाला मी 5 क्लास दिलते, ह्याचा स्टडी करा असं बोललो होतो. तुम्ही घरी गेल्यानंतर रेकॉर्डिंग पण नाही पाहिली, त्याची 5 टॅगची तुम्ही प्रॅक्टिस पण नाही केली, मग कसं होणार रे. सगळं मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार, आपल्याकडे टाइम नाही तेवढा. ठीक आहे ना. आपल्याला रिएक्ट जस्ट कव्हर करायची, टेलवाईन सीएसएस शिकून आपल्याला. ऑनलाईन मेंबर सांगा बरं, फॉन्ट साईज मला वाढवायची, तर टेलवाईन सीएसएस मध्ये कोणता असा क्लास आहे की मी फॉन्ट साईज इन्क्रीज करू शकतो. अनिकेत गुड. काय आहे की टेक्स्ट आणि त्याची साईज द्यायची 3. ठीक आहे ना. जसं की मी इथे आलो आणि इथे देतो टेक्स्ट डॅश, मला करायची 9 आणि इथे मी करणार एक्सेल. जसं मी आउटपुट पेजला आलो, तर इथे बघा आय एम रिॲक्ट जेएस, फॉन्टची साईज किती वाढली. सपोज मला कमी करायची, त्यात मी काय करणार, जिथे 9 राईट केलंय तिथे मी 4 राईट करणार. आणि जसं आउटपुट पेजला गेलो तर बघा झाला छोटी. ठीक आहे ना. असं तुम्ही क्लास देणार ठेवा. तुम्ही 1 दिवस 2 दिवस काय करता, तुम्ही बघून ट्राय करता, तिसऱ्या दिवशी तुमचं पाठ होऊन जाईल. आता मी इथे राईट करतोय, कसं राईट करतोय, मी कुठून बघतोय का, नाही, कारण माझी प्रॅक्टिस करून माझे पाठ झालेत ते क्लास. त्यानंतर ह्या फॉन्टला मला बोल्ड करायची, त्यासाठी काय, फॉन्ट बोल्ड. झाला बोल्ड. आउटपुट पेजला गेलो, एकदा मी चेक करतो, झाला इथे आपला फॉन्ट बोल्ड. तो बोल्ड केलेला फॉन्ट मला त्याची साईज वाढवायची, मी इथे क्लास करणार टेक्स्ट सपोज 5 एक्सेल. आउटपुट पेजला गेलो आणि इकडे आणून मी रिप्लेस केलं, झाला. त्यानंतर तुम्हाला अजून एक मी क्लास सांगितला होता, कोणता होता तो, ऑनलाईन मेंबर आठवत आहे तुम्हाला. ठीक आहे. अरे प्रॅक्टिस करत चला. ठीक आहे ना. हे क्लास तुम्हाला मी जेवढे सांगतोय ना तेवढी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे. गुड फॉन्ट लाईट सांगितला होता मी, त्याने काय होतं, जी फॉन्टची जी काही स्टाईल आहे तो काय होतो, थोडासा सपोज आपण पोलिओ झाल्यावर होतो है ना. ठीक आहे. असे तुम्हाला मी 4-5 क्लास मी काय केले होते, सांगितले होते. आता मी हे क्लास मी काल सांगितले होते,
ते तुमचे झालेत, मी असं आज काय करणार आहे, गृहीत धरणार आहे आणि मी तुम्हाला आज पुढचे क्लास शिकवणार आहे. ओके, तर आता एवढे 4-5 क्लास तुमचे झालेत असं मी गृहीत करणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायची की नाही तुमच्यावर डिपेंड आहे. आज मी डायरेक्ट पुढचे क्लास घेणार आहे. ठीक आहे, माझ्या साईडची मी कव्हर करतो, तुमच्या साईडची प्रॅक्टिस करण्याची साईट आहे ती तुम्हाला कव्हर करायची की नाही ते तुम्ही पहा. तर आज मी काय करणार आहे, तुम्हाला मी एक फाईल बनवतो इथे नवीन. फर्स्ट मी तुम्हाला काय शिकवणार आहे, एक हाईट अँड विड्थ टेलवाइंड CSS मध्ये कशी द्यायची, तुम्हाला हे क्लास मी आज तुम्हाला सांगतोय. ओके, तर हाईट आणि विड्थ देण्यासाठी मी काय केलं, एक सिंपल डिव घेतला. ठीक आहे, आणि त्या डिव मध्ये मी राईट करत नाही काहीच मी काय करीत नाही ते. ठीक आहे, सिंपल एक तुमच्यासाठी मी काय करतो, एक H1 राईट करतो आणि इथे राईट करतो आय एम दत्ता. आउटपुट पेजला गेलो आणि माझा आउटपुट शो होतंय का मी एकदा चेक करतो. झालं माझं आउटपुट इथे शो. त्या H1 ला मी काय करतो, थोडीशी फॉन्ट साईज वाढवतो त्यासाठी. ठीक आहे, फर्स्ट तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो, जसं की मी ते फॉन्ट साईज वाढवण्यासाठी काय देणार इथे, मी टेक्स्ट आणि 5 पिक्सल फॉन्टची साईज वाढली मला इथे. ठीक आहे, आता जसं मी इथे Ctrl+Shift+J दाबतोय तर माझ्यासाठी काय झालं इथे, डेव्हलपर मोड चालू झाला इथे. ठीक आहे ना, ह्याला डेव्हलपर मोड म्हणतात, हे डेव्हलपर साठी बनलेलं आहे. ठीक आहे, जसं मी हे ओपन केलं Ctrl+Shift+J दाबून तर माझ्यासाठी काय झालं इथे, मला एरर दिसतोय, फ्रंट एंडचा एरर दिसतोय. काय एरर आहे, इनव्हॅलिड डॉम प्रॉपर्टी. जिथे तुम्ही क्लास यूज केलंय तिथे तुम्ही यूज करायची क्लास नेम. काय करायची, ते जिथे तुम्ही क्लास यूज केलंय तिथे तुम्हाला यूज करायची क्लास. अरे मी कुठं क्लास नेम यूज केलंय, इथे आहे क्लास. मग React.js मध्ये असल्यामुळे आपल्याला इथे द्यायला लागेल क्लास. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे एरर काय झाला आपला. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. HTML मध्ये क्लास द्यायचा आणि React.js मध्ये क्लास नेम द्यायचा. ठीक आहे, नॉर्मल. तर आपण जाऊ आपल्या टॅग कडे. कालची आपण टॅग रिव्हिजन घेतली फक्त, आज मी तुम्हाला एक नवीन टॅग शिकवणार आहे. त्या टॅगचं नाव आहे हाईट आणि विड्थ कशी द्यायची. तर फर्स्ट मी काय करतो, जो हा बाहेरचा डिव आहे ह्या डिवला मला करायची आता एक, मी ते क्लास नेम राईट केलं. ठीक आहे ना, आपल्याला सांगितले क्लास नका राईट करू, क्लास नेम राईट करा. तर मला ह्याला काय द्यायची, हाईट द्यायची. किती द्यायची माहितीये तुम्हाला, की मला ह्याला हाईट द्यायची जेवढी माझी स्क्रीन आहे ना तेवढी मला हाईट द्यायची. जसं की तुम्हाला ही हाईट दिसते ना, म्हणजे जो हा एवढा पार्ट आहे, ठीक आहे, जो हा एवढा पार्ट आहे माझा म्हणजे अख्ख्या स्क्रीनचा पार्ट, तेवढ्याला मला काय द्यायची इथे, हाईट द्यायची. तर मग मला हाईट द्यायची तर मी काय करणार, तुम्हाला माहितीये CSS मध्ये हाईट द्यायची तर तुम्ही काय करतात, बॉडी टॅग सिलेक्ट करतात, त्याला तुम्ही हाईट देतात 100%. हे ना, विड्थ देतात तुम्ही 100% सगळी स्क्रीन कव्हर करण्यासाठी. पण टेलवाइंड CS मध्ये क्लास द्यायचा, फक्त हाईट देण्यासाठी H राईट करायचं, डॅश राईट करायचं आणि इथे करायचं स्क्रीन. स्क्रीन झाली हाईट भेटली ह्याला. आता सर तुम्ही हाईट दिली पण आम्हाला दिसाना. बरे तुम्हाला दाखवतो की मी ह्या डिवला देणार बॅकग्राऊंड कलर, BG कलर दिला मी इथे ब्लॅक. आता बोला तुम्हाला हा साईड दिसते, आता बोला टेक्स्ट गायब झाला. अरे टेक्स्टचा कलर ऑलरेडी ब्लॅक होता, मी त्याला करतो टेक्स्ट डॅश व्हाईट. आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा झाली, इथे हाईट भेटली. आता सर विड्थ द्यायची आम्हाला, मग विड्थ द्यायची तर काय करायचं, जसं तुम्ही हाईटला H यूज केलाय, विड्थला काय यूज करणार, W, आणि इथे राईट करणार तुम्ही स्क्रीन. झाली तुमची विड्थ आणि हाईट तुमच्या स्क्रीन बरोबर काय झाली, अप्लाय. इझी आहे. ओके, इझी ना. हाईट आणि विड्थ समजली. मॅक्झिमम मिनिमम ते पण क्लास आहे. आता सपोज मला आता विचारला तू क्वेश्चन, ठीक आहे, आता मला क्लास माहित नाही मॅक्झिमम आणि मिनिमम कशी हाईट द्यायची. तर मी काय करणार माहितीये की टेलवाइंड CSS नावाची वेबसाईट आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय सर्चचं ऑप्शन, इथे मी क्लिक केलं आणि इथे मी सर्च करणार. आता तू विचारलं काय, मीन कुठे हाईट, इथं हाईट. जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं तर इथे बघा
की तुम्ही CSS मध्ये मिनिमम मीन हाईट असं राईट करा, बरोबर. आणि त्याच्या पुढे तुम्ही अशी हाईट देता. आणि तुम्हाला ही द्यायची असेल तर काय करायचं, फक्त माहितीये मीन लिहायचं, एच राईट करायचं आणि त्याच्या पुढे नंबर राईट करायचा. ऑलरेडी इथे आपल्याला क्लास आहे. आपण आता कोणतं पाहिलं, मीन नाही पाहिलं आपण, फक्त आपण एच स्क्रीन पाहिलं. तुम्हाला मिनिमम करायची त्याच्या पुढे मीन राईट करा, मॅक्स राईट करायची मॅक्स राईट करा. इझी कासा आहे, ठीक आहे, नॉर्मल, काही अवघड नाहीये. तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला क्लास सांगणार आहे. काय झालं, हा वेबसाईटला काय केलंय, अरे नंबर म्हणजे काय, इंटिजर नंबर, 1 2 3 4, नाही डायरेक्ट दिलं तरी चालेल, ठीक आहे ना. कसं देऊ शकतो मी ते राईट कर, जसं की मी ते विड्थ, ठीक आहे, मीन डॅश विड्थ, आणि ते नंबर द्यायचा तुमचा किती द्यायचा तितका. सपोज मला नंबर द्यायचा 4, बस झाली तुमची मिनिमम विड्थ अप्लाय झाली, ठीक आहे. आता कलर मुळे दिसत नसेल, ठीक आहे, नॉर्मली हेच यूज होतात, ठीक आहे. त्यानंतर जो आपण हा क्लास दिलाय CSS मध्ये, आपल्याला हा क्लास द्यायचा बोललं तर कसं देणार माहितीये तुम्हाला, की ह्याला आपल्याला क्लास द्यायचा असेल तर आपण देणार ते बॉडी टॅग सिलेक्ट केला आणि ते आपण देतो. जसं की मी ते हाईट दिली, याला हाईट कशी देतात माहितीये, व्ह्यू, ठीक आहे, हाईट पोर्ट, ठीक आहे, 100% व्ह्यू पोर्ट हाईट, माहितीये तुम्हाला, ट्राय केलं असेल तुम्ही. जेव्हा आपण एच डॅश स्क्रीन राईट करतो त्या टायमाला काय होतं, तुमची व्ह्यू पोर्ट हाईट अप्लाय होते, समजलं. आणि तुम्हाला आता 100% हा हाईट द्यायचा आहे, तर कसं राईट करायचं माहितीये, की मी हे रिमूव्ह करतो आणि ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला हाईट द्यायची, तर इथे राईट करायचं एच डॅश फुल, आणि विड्थ द्यायचं असेल तर W डॅश फुल. झाली तुमची जी काही हाईट आणि विड्थ होती ती काय झाली, ते अप्लाय झाली. आता सर बोलताना तुम्ही विड्थ तर सगळी घेतली आणि हाईट थोडी H1 मुळेच घेतली, कारण जेवढा H1 आहे तेवढी तुमची 100% हाईट आहे, ठीक आहे. आपण त्याला काय सांगितलंय, जो काही त्यातला कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटची 100% काय करतो, हाईट आणि विड्थ घेतो, समजलं. मी हे दोन्ही पॉइंट इथे राईट करू, जसे की मी ते क्लास राईट करतो की एच डॅश स्क्रीन, त्यानंतर अजून एक सांगितलं एच डॅश फुल. अजून एक तुम्हाला हाईट देण्याची स्टेप सांगतो मी, क्लास, जसं की मला हाईट द्यायची, आता गणेश बोलला मला 10 पिक्सल मला हाईट द्यायची, तर मी कशी देणार, एच डॅश स्क्वेअर ब्रॅकेट, आणि या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुमची 10 पिक्सल राईट करा. सपोज तुम्हाला 200 पिक्सल द्यायची, 200 पिक्सल राईट करा, झाली. आउटपुट पेजला आलो, आहे का ही 200 पिक्सल आहे ना, समजलं. आणि विड्थ कशी देणार मग गणेश, W डॅश स्क्वेअर ब्रॅकेट, आणि इथे राहणार आपली 200 पिक्सल. आउटपुट पेजला आलो, आहे का ही 200 पिक्सल, पक्का आहे ना, आहे, ठीक आहे. मग मी इथे काय करतो, क्लास तुमचे राईट करून ठेवतो, जसं की आपण ह्या पद्धतीने पण राईट करू शकतो, म्हणून की इथे पिक्सल मध्ये देऊ शकतो. आणि ऍज इट इज जसं हाईटला देऊ शकतो आपण ना, त्याच प्रकारे इथे विड्थला देऊ शकतो. जिथे एच आहे फक्त तिथे काय चेंज होणार, आपला W. कोणतं, मल्टिपल सिलेक्ट करण्यासाठी इथे दाबायचं, तुम्ही सिलेक्ट करायचं एक कीवर्ड आणि कंट्रोल D दाबायचं, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर, तुम्हाला प्रॉपर्टी समजली, ह्या क्लास हाईट आणि विड्थची प्रॉपर्टी समजली. मला एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगतात हाईट आणि विड्थ ची तुम्हाला क्लासेस समजले, शुभम सर्वांना समजले, असं नसेल समजलं एकदा मला विचारा, ठीक आहे. सर समजलं नाही, एकदा आपण रिपीट करू, ठीक आहे. तुम्हाला ट्राय करायला देणार आहे मी, कारण तुम्हाला हाईट विड्थ माहिती आहे, क्लासची फाईल पण मी तुम्हाला शेअर करणार आहे, तुम्हाला मी ट्राय करायला एक डेमो देणार आहे डायरेक्ट, ठीक आहे. तर मी अजून तुम्हाला पुढचे क्लास देतो, मग आपण तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ देतो, ठीक आहे. तर ह्याच्यानंतर तुम्हाला अजून मी घेणार आहे, हाईट आणि विड्थ झाल्यानंतर आपल्याला अजून गरज आहे फ्लेक्सची. आता फ्लेक्स माहिती आहे तुम्हाला,
तुमचं झालंय ऑलरेडी, तुमचं सीएसएस मध्ये झालंय. फक्त मी तुम्हाला टेलवाईन सीएसएस चे क्लासेस सांगणार आहे. तर मी हाईट देणे फ्लेक्स प्रॉपर्टी तुम्हाला यूज करण्यासाठी मी इथे सगळे रिमूव्ह केले. त्यामध्ये मी काय केलं, सॉरी, नॉर्मल एक डिव राईट केला. डिवच्या आतमध्ये मी H1 राईट केला आणि इथे करतो वेलकम टू फ्लेक्स बॉक्स. ह्याला थोडासा मी काय देतो, क्लास नेम दिला. त्यानंतर ह्याला सांगणार टेक्स्ट तुझा असणार रेड 500%, टेक्स्ट तुझी असणार फॉन्ट साईज 4 पिक्सल. आउटपुट पेजला आलो आणि ते चेक करतो, आला इथे आपला टेक्स्ट. ठीक, ह्या टेक्स्टला मला करायचे आता आहे तर सेंटरला. कुठं घ्यायची मला इथे, सेंटर. मग आता काय करायला लागेल, जो पॅरेंट आपला ड्यू आहे ह्याला करायला लागेल आपल्याला फ्लेक्स अप्लाय. मग त्यासाठी काय करणार मी, आता मला माहितच नाहीये फ्लेक्स कसं अप्लाय करतात. तर मी काय करणार माहितीये, ह्या वेबसाईटला येणार आणि इथे मी सर्च करणार फ्लेक्स. आता यांनी मला सांगितले काय करायचं, तुला फ्लेक्स ऍड करायची, तू फक्त फ्लेक्स ऍड कर इथे कीवर्ड सांगितलंय ना. मग मी इथे आउटपुट पेजला आलो आपल्या कोडिंग मध्ये आणि इथे मी करतो एक फ्लेक्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हाईट देतो मी किती माहितीये, अख्खी स्क्रीन एवढी, बरोबर. त्याला विड्थ पण मी देतो आपल्या स्क्रीन एवढी. ठीक आहे. आणि इथे मी काय केलं, फ्लेक्स ऍड केलं. ठीक आहे. फ्लेक्सला मी थोडस पुढे राईट करतो, तुम्हाला पण समजेल. इथे मी काय केलं, फ्लेक्स राईट केला. आउटपुट पेजला काही चेंजेस झालेत का मी चेक करतो, काही चेंजेस नाही. मला ह्या टेक्स्टला काय करायचे आता, इथे मध्ये आणायची. कुठं आणायची मला, इथे मध्ये आणायची. आणि मध्ये आणल्यानंतर मला पण त्यानंतर इथे शेवटला डायरेक्ट मध्ये आणायची. तर मी काय करणार, आता मी फ्लेक्स तर दिलाय, मग मी इथे सांगणार तुझा जो काय आयटम्स आहे तो काय कर सेंटरला. आयटम सेंटर माहिती आहे ना, जसं मी इथे केलं, आला टेक्स्ट सेंटरला इथे. त्यानंतर जो काय तुझा जस्टिफाय कॉन्टेंट आहे तो काय कर सेंटर कर. जस्टिफाय कॉन्टेंट क्लास दिसते, क्लास ऍड करायचे आपल्याला. जसं आउटपुट पेजला आलो आणि जो माझा टेक्स्ट होता तो टेक्स्ट पुढे आला, आता इथे सेंटरला आलाय. फ्लेक्स बॉक्स इझी आहे, काही नाही. ऑलरेडी त्यांनी क्लास बनवून ठेवले, ते क्लास फक्त आपण काय करतो, यूज करतो. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच नाहीये. ओके, फ्लेक्स बॉक्स क्लिअर. अजून मी एक क्लास सांगतो तुम्हाला. फ्लेक्स बॉक्स नंतर अजून आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जसं की मी ते सगळी क्लास राईट करतो. फ्लेक्स, त्यानंतर आयटम्स सेंटर, त्यानंतर आहे जस्टिफाय सेंटर. ठीक आहे, एवढंच आहे. त्यानंतर अजून मी घेणार आहे आता फ्लेक्स नंतर अजून इम्पॉर्टंट कोणतंही बॉर्डर आहे, ते बॉर्डर. आता बॉर्डर द्यायची आपल्याला. ठीक आहे. मग जसे की मी काय करतो, आता सगळा कोड मी एकदा रिमूव्ह करतो. ठीक आहे, मतलब फक्त हा H1 रिमूव्ह करतो आणि इथे मी राईट काय करतो माहितीये, की एक बॉक्स बनवतो. त्यासाठी मी काय घेतलं, एक डिव घेतला. ठीक आहे, सॉरी, थोडासा मी इथे एक डिव घेतो. त्या डिवला मी काय करणार आहे, इथे मी करतो बॉक्स राईट आणि इथे मी करतो एक क्लास नेम. त्याला सांगणार तुझी हाईट असणार आहे 200 पिक्सल. किती हाईट असणार आहे त्याची, 200 पिक्सल. तुझी विड्थ असणार आहे, किती असणार त्याची विड्थ, सपोज आपण 200 असतो. ठीक आहे, 200 पिक्सल असणार आणि तुझा बॅकग्राऊंड कलर असणार आहे. मग BG सपोज मी इथे करतो ब्ल्यू आणि किती पर्सेंटेज, 500%. आउटपुट पेजला आलो तर आला इथे बॉक्स आपला, आलाय ना. आता ह्या बॉक्सला मला काय करायचे, बॉर्डर द्यायची. आता मला बॉर्डर क्लासच माहित नाही काय आहे, तर मी काय करणार, या वेबसाईटला येणार, इथे मी सर्च करणार बॉर्डर आणि एंटर करणार. तर बघा, इथं आपल्या CSS ची बॉर्डर आपण अशी देतो, बॉर्डर विथ 1 पिक्सल, बॉर्डर विथ अशी आपण देतो. पण टेलवाईन मध्ये काय करायचं, फक्त हा बॉर्डर क्लास. जसं मी इकडे आलो आणि त्याला मी काय करतो, इथे बॉर्डर क्लास काय करतो मी इथे ऍड केला. आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा आलाय आपली बॉर्डर, दिसते. अरे नॉर्मल दिसते ना. ठीक आहे, थोडंसे मी झूम करतो, आली बॉर्डर, आली ना. त्यानंतर अजून पण क्लास आहेत आपल्याला बॉर्डर देण्यासाठी. जसं की त्या वेबसाईटला जाऊन चेक करतो
की मला बॉर्डर विड्थ द्यायची. मग बॉर्डर विड्थ देण्यासाठी काय असणार आहे माहितीये, बॉर्डर बॉर्डर डॅश, आणि आपल्याला विड्थ किती द्यायची माहितीये की 2 XL. ठीक आहे, असं आय थिंक असू शकतं. मी एकदा चेक करतो, मला पण कन्फर्म माहित नाहीये. पण मी ते आउटपुट पेजला येऊन रिफ्रेश केलं तर नाही अप्लाय झालं. मी आउटपुट पेजला आलो इकडे आणि चेक करणार की मी बॉर्डर विड्थ ने एंटर केलं. तर बॉर्डर विड्थ देण्यासाठी काय करायची, बॉर्डर डॅश आणि तुमचा नंबर द्यायचा. मग मी इथे आलो आणि इथे नंबर दिला फक्त 2. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा, तर बॉर्डर वाढली इथे. अजून मी काय करतो माहिती, 5 करतो म्हणजे सर्वांना दिसेल. वाढली, बॉर्डरला कलर द्यायचा आहे. ठीक आहे, मी अंदाजे मारतो. ठीक आहे ना, बॉर्डरला कलर द्यायचा आहे. तर मी इथे काय करतो, बॉर्डर सपोज रेड आणि त्याची ऑपेसिटी असेल 500. आउटपुट पेजला गेलो, झाला अप्लाय. इझी आहे. ऑनलाईन मेंबर इतर सर्वांना समजलंय. मला एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगतात हाईट, फ्लेक्स, त्यानंतर बॉर्डर शिफ्ट. समजलंय? एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगतात मला. अरे त्यांनी सांगितलंय, हा टेलवाइनचा आहे आणि हा आपण सीएसएस मध्ये राईट करतो. हे दिसत नाही आता. सीएसएस मध्ये तू राईट कसा करतो, बॉर्डर डॅश विड्थ आणि 1 पिक्सल. मग त्यांनी सांगितलंय असं राईट करण्यापेक्षा तू डायरेक्ट काय कर, टेलवाइन सीएसएस मध्ये बॉर्डर राईट कर क्लास. ठीक आहे, नॉर्मल आहे. आता ह्यावर डेमो बनवायचा एक छोटासा, मी बनवतो मग तुम्ही बनवा. चालतंय? एक छोटासा आपण डेमो बनवू आणि मग मी बनवतो, तुम्ही मग बनवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, नॉर्मल. अरे जे जास्त काही कॉम्प्लिकेट नाही घेणार आपण. जसं की मी आता, जसा हा आपण बॉक्स बनवला, अजून एक मी काय केला, बॉक्स बनवला आणि त्या बॉक्सचा कलर मी ते रेड करतो. रेड नाही करत, सपोज ग्रीन करू आणि त्याची आपण बॉर्डर देऊ आपण इथे ब्ल्यू. जसं मी आउटपुट पेजला आलो. ठीक आहे, मार्जिन आणि पॅडिंग पण कव्हर करू इथेच. झाले तिथे 2 बॉक्स. आता ह्या दोन्ही बॉक्स मध्ये मला काय करायची, मार्जिन द्यायची. काय करायचे आपल्याला, मार्जिन. मग मार्जिन देण्यासाठी काय करायचं, याला एक क्लास ऍड करायचा. कोणता क्लास माहितीये, जसं की मी तुम्हाला फर्स्ट क्लास दाखवतो. इथे बघा, इथे काय मार्जिन देण्यासाठी काय करायचं, सिंपल एम टी. एम कशाचा, मार्जिनचा. टी कशाचा, टॉपचा. आणि 10 पिक्सल म्हणजे 10 पिक्सल मार्जिन टी टॉप. बॉटमला द्यायची मार्जिन दी, बॉटमला द्यायची किती, 9. लेफ्टला द्यायची एम एल, राईटला द्यायची एम आर. आणि आपल्याला वाय आणि एक्स ऍक्सेसनी द्यायची. तर एम वाय ऍक्सेस आणि एक्सनी द्यायची असली तर एम एक्स. त्याच प्रकारे तुम्हाला पॅडिंग द्यायची, जिथे एम आहे तिथे तुम्ही पॅडिंग देऊ शकता. वाय एक्स कसं घ्यायचं, ठीक आहे, मी बस तुला सांगतो आता. जस्ट इथे आपण एक मिनिट, जो हा फर्स्ट बॉक्स आहे त्याला मी मार्जिन देतो लेफ्ट. मग एम एल केला मी आणि इथे 10 राईट, सपोज 5 राईट करतो. जसं आउटपुट पेजला आलो तर इथे बघा, ठीक आहे, लेफ्टने नाही द्यायची आपल्याला, राईटने द्यायला लागणार आहे ना, कारण तो लाईटनी बॉक्स आहे. आर केला मी, ते एम आर इथे आलो, भेटली मार्जिन, झाली ना. आता त्याला पॅडिंग द्यायची. मग पॅडिंग देण्यासाठी मी काय करणार, जिथे एम राईट केलाय तिथे मी पी राईट करणार. आउटपुट पेजला आलो तर बघा पॅडिंग भेटली. ठीक आहे, आता दिसत नसेल थोडक्यात. ठीक आहे, मार्जिन आणि पॅडिंग अशीच. आता तुम्हाला वाय आणि एक्स ऍक्सिसने सांगतो. जसं की तुम्ही मॅथ मध्ये ग्राफ बनवले असतील, असा असतो ग्राफ, ह्या प्रकारे असतो ना. एक अशी लाईन असते उभी, त्यानंतर अशी एक लाईन असते आणि तुम्ही ह्या साईडला असे काहीतरी वर खाली ग्राफ बनवतात. कॉलेजमध्ये बनवलेत, शाळेत बनवलेत. हा असतो कोणता, वाय असतो का एक्स असतो, असं ह्या प्रकारे असतं ना, वाय आणि एक्स ऍक्सिस. मग हेच प्रकारे आहेत आपल्याकडे, वाय आणि तेच आहेत. मग तुम्हाला सपोज मार्जिन द्यायची वाय ऍक्सिस, मार्जिन वाय 4 दिला. आउटपुट पेजला आलो, वाय म्हणजे काय, असा उभा आपला, आणि तो एक्स दिला तर एक्स ऍक्सिसने मार्जिन भेटणार, त्याला भेटली मार्जिन.
ओके, इझी. तुम्हाला आता एवढे मी क्लास दिलेत, ग्रुपवर मी शेअर करणार आहे, ह्याची तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. सगळे क्लास मी राईट केलेत. जसं की कलर देण्यासाठी टेक्स्ट आहे, बॅकग्राऊंड कलरसाठी बीजे आहे, इथे 2 प्रकारे मी सांगितलं. त्यानंतर फॉन्ट बोल्ड वगैरे, टेक्स्टला आपण साईज पण अशी देऊ शकतो. तुम्ही आता हे ट्राय करायचं. प्रत्येक एक मी क्लास घेत बसलो तर क्लासेस किती माहिती आहे तुम्हाला, तर मला पण माहिती आहे. जसं की मी सर्च करू, ठीक आहे, आपण सर्च करू इथे. काउंटिंग किती देत आपल्याला, किती काउंटिंग दिली, किती काउंटिंग काय बोलतोय इथे, इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे किती सांगताच येत नाही आपल्याला, ठीक आहे ना. टोटल क्लास भरपूर लय मोठे, बरोबर. आणि तेवढे क्लास आपण घेत बसलो तर तुमची पूर्ण लाईफ पण जाईल आणि माझी पण पूर्ण लाईफ शिकवण्यात जाईल, ठीक आहे ना. तर ह्यावर आपण काय करू, एक मी डेमो घेतो, तो डेमो पण तुम्ही रेकॉर्डिंग मधून करा किंवा मनाने ट्राय करा, क्लासेसची प्रॅक्टिस करा, ठीक आहे. काय करायचे, आउटपुट टाकायची ग्रुपला, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर मी डेमो घेऊ का तुम्हाला ट्राय करायला क्लासेस देऊ, काय करायचं, मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा. काय करायचं, डेमो घ्यायचा की तुम्हाला टायपिंग करायला टाइम देऊ. आता जसं की मी काय करतो आता, की आपल्या app.jss मध्ये आलो, त्यामधलं जो काही कॉन्टेंट आहे सगळं मी रिमूव्ह केला आणि ह्यामध्ये मी काय करतो, HTML चा स्ट्रक्चर बनवून घेतो. तर काय केलं, एक हेडर घेतला मी, हेडरच्या आतमध्ये मी एक डिव घेतला आणि त्या डिवच्या आतमध्ये मी सांगतो H2, तिथे आपला राहील आपला लोगो. मग A to Z IT हब हा लोगो झाला. त्यानंतर त्याच्या खाली मी अजून एक काय करतो, इथे डिव घेतो, त्या डिवच्या आतमध्ये माझे राहतील H2. फर्स्ट H2 असेल होम, त्यानंतर सेकंड घेऊ आपण इथे अबाउट, त्यानंतर मी इथे घेतला सर्व्हिस, त्यानंतर मी इथे घेतो अजून ब्लॉग आणि लास्ट मध्ये घेऊ आपण कॉन्टॅक्ट, झालंय. त्यानंतर लास्ट मध्ये आपण बोललो होतो की जसे 2 बटन असतील, त्यासाठी मी एक डिव घेतला आणि त्या डिवच्या आतमध्ये एक बटन असेल आपलं लॉग आउटचं बटन आणि दुसरं बटन असेल आपलं प्रोफाईलचं बटन. जसं मी आउटपुट पेजला गेलो तर मला इथे आउटपुट काय शो झालंय, नॉर्मल आपलं HTML चं स्ट्रक्चर. मग आता मी ह्याला डिझाईन करतो. डिझाईन करण्यासाठी फर्स्ट जो हा हेडर आहे, त्या हेडरला मी काय करतो, इथे क्लास दिला, क्लास म्हणजे क्लास नेम दिला. त्याला सांगणार तुझी हाईट असणार आहे किती द्यायची आहे, तुझी हाईट असणार आहे 100 पिक्सल, तुझी जी विड्थ असणार आहे म्हणजे W स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, ठीक आहे, विड्थ असणार आहे तुझी स्क्रीन एवढी, आणि तुझा बीजी कलर असणार आहे ब्लॅक. आउटपुट पेजला आलो, झाला. त्यानंतर त्याला मी सांगतो तुझ्या आतमध्ये जेवढा काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा कलर असणार तुझा व्हाईट, टेक्स्ट व्हाईट. जसं आलो मी इथे, आला इथे. मग आपण काय करू, फर्स्ट जो आपला लोगो आहे त्या लोगोला मी इथे डिझाईन करतो. तर की मी त्यासाठी दिला इथे क्लास नेम, त्याला मी सांगतो तुझा जो काही फॉन्ट आहे त्याला काय करतो बोल्ड कर, तुझा जो काही टेक्स्ट आहे जसं आउटपुट पेजला आलो आणि ते रिमूव्ह केलं, बोल्ड झाला, त्याची आपण साईज वाढवू थोडीशी. किंवा हे करण्यापेक्षा मी काय करतो, फर्स्ट सगळ्यांना फ्लेक्स बॉक्स मध्ये घेतो. मग मी काय केलं, जो आपला हेडर होता ना त्या हेडरला मी फ्लेक्स दिला, त्याला मी सांगणार तुझे जे काय आयटम्स आहेत त्याला काय कर सेंटर, याने काय झालं, जे काही कॉन्टेंट आहे ते सेंटरला आहे. त्यानंतर मी अजून सांगतो जे काही तुझे जस्टिफाय कॉन्टेंट आहे त्याला काय करतो सेंटर कर, सॉरी सेंटर नको, आपण इव्हनली करू, ठीक आहे ना. जस्टिफाय, अरे सजेशन आहे ना, जस्टिफाय मी त्याला काय करतो बिटवीन केलं. जसं बिटवीन केलं तर बघा लोगो आपला इथे आलाय, होम नावाचे बटन मध्ये आले आणि प्रोफाईलचे बटन साईडला. त्यानंतर जो आपला H1 आहे त्या H1 ला मी इथे डिझाईन करून घेतो. जसं की त्याला एक मी क्लास नेम दिला,
त्याला मी सांगतो तुझा जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट असणार आहे तुझा 4 एक्सेल. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश. बस एवढा. त्याला सांगणार की तुझा जो काय फॉन्ट आहे त्या फॉन्टला काय कर, तू थोडासा बोल्ड करून टाक की तू व्यवस्थित दिसेल. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश कर. झाला बोल्ड. त्याला थोडीशी आपण मार्जिन द्यायची. मार्जिन देण्यापेक्षा जो आपला हेडर आहे त्यालाच पॅडिंग देऊ. मग इथे पॅडिंग मी दिली 2 पिक्सल. आउटपुट पेजला आलो, आला थोडासा इकडे. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. ठीक. त्यानंतर जो आपला सेकंड आहे, सेकंड डिवला मी काय करतो, इथे नेम दिला. त्याला मी सांगणार तुझा जो काही कॉन्टेंट आहे त्याला फ्लेक्स दे. जो काही तुझ्यातला आयटम्स आहे त्या आयटमला काय कर, सेंटर कर. आणि जस्टिफाय कॉन्टेंट काय करायचं, तू बिटवीन कर किंवा इथे काय कर, तू सेंटर कर. ठीक आहे. सेंटर केल्यानंतर काय होणार, इथे बघा आला इथे मध्ये. आता त्या सर्वांमध्ये गॅप द्यायचा आहे. मग गॅप देण्यासाठी पण एक गॅप आहे, माहिती आहे तुम्हाला गॅप. आणि ते गॅपची मी इथे प्रॉपर्टी देतो गॅप 3 म्हणून. आला सर्वांमध्ये गॅप. अजून देतो गॅप थोडासा 5 देतो. संपलं काम याचं. आता राहिलं आपलं कोणतं, बटन. मग बटनला देण्यासाठी मी हा क्लासमध्ये बटनला आलो. बटनला एक क्लास दिला मी, जसं की क्लास, अरे ठीक आहे, इथे क्लास नेम असणार. आणि मी त्याला सांगणार तू काय कर माहितीये की पॅडिंग घे सगळी कोण किती घे, 4 पिक्सल. पॅडिंग घेतली. पॅडिंग आपल्याला दिसत नाही त्यासाठी मी काय करतो, याला बॉर्डर देतो. मग इथे मी बॉर्डर कीवर्ड राईट केला. आणि जसं बघा दोन्ही एका बटनला आली बॉर्डर. त्याला मी काय करतो, तसं नाही देत मी. त्याला मी सांगतो तू वाय ऍक्सेसनी काय कर, पॅडिंग 4 घे. ठीक आहे, 4 नको 3 घे. आणि पॅडिंग तू एक्स ऍक्सेसनी किती घे, तू 5 घे. जसं आलो इथे झालं बटन सारखं शो. त्याला सांगतो की तुझा बीजी कलर असेल, रेड, ऑपेसिटी असेल 500. बस तुझं काम झालं बटन ॲज इट इज. सेकंड बटन कोणतं आहे, प्रोफाईलचं बटन. फक्त त्याचा मी काय करतो, कलर चेंज करतो. त्याला कलर देतो मी इथे ब्ल्यू. आणि तुमच्या पुढे आपला जो काही नावबार आहे तो नावबार काय झाला, इथे तयार झाला. ह्याच्यामध्ये गॅप द्यायचा आहे. तुम्ही फर्स्ट डिवला काय करा, मार्जिन एक्स ऍक्सिसनी किती द्या, 3 द्या. आला दोन्हीमध्ये गॅप. आणि आपला नॉर्मल नावबार काय झाला, इथे क्रिएट झालाय. नॉर्मल मी यूज काय केले, फक्त टेल वाइंड यूज केली. ठीक आहे. आता तुम्ही हे क्लासेस आहे. आता जसं की बोलताना सर तुम्ही आम्हाला प्रॅक्टिसला टाइम नाही दिला. ठीक आहे ना, अरे आपण हेच करत बसलो तर आपल्याला रिएक्ट जे शिकायला टाइम नाही भेटणार. ठीक आहे ना, त्यामुळे. आणि तुम्ही हे क्लासेसची घरी जाऊन काय